तुम्हाला आपलं सप्लिमेंट घेतल्यानंतर काय फरक पडला हे मला सांगा सर्वात महत्वाचं. आता आज 7 दिवस झाले असतील मला घेऊन ते. हा 7 दिवस झाले घेऊन. हा मग सुरुवातीला आधी ते सांगेल तुम्ही ना तेव्हा 4 दिवस काही वाटलंच नाही, म्हटलं फरक पडतो का नाही. हा पण मग काल परवा आणि आज आहे ना हा 2 पायावर थोडस बसता येतंय आता. 7 दिवसामध्ये तुम्हाला पहिले बसता येत नव्हतं, आता बसता यायला लागले हो तुम्हाला. नाही असं पटकन बसता नव्हते येत मला, असं हळूच बसावं लागायचं, हळूच उठावं लागायचं. हम्म. मग आता बसता येतं पण आज थोडीशी तकलीफ होती अजून. मग आता आताशी 7 दिवस झाले. हा 7 दिवसामध्ये एवढा फरक आहे ना. हा पण फरक पडला बरं का मला. ते हम्म. प्रॉब्लेम गुडघ्यात सांगेल ना तो क्लिअर होईन बहुतेक असं वाटतं, काय माहिती आता. 7 दिवसात जर तुम्हाला बसता येत नव्हतं व्यवस्थित, 7 दिवसात जर हा बसायला लागले, तुमची गुडघ्याची गादी फाटलेली, ऑपरेशन सांगितलं होतं तुम्हाला ताई. हा ऑपरेशन म्हणजे ते फाटले मला समजलंच नाही त्यांनी काय सांगितलं, पण गुडघ्यामध्ये ना ते अशी एका साईडला जायला सांगितलं होतं. हो मग आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस तुम्ही म्हणे का सरांनी, हा डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलंय, तुमचं हा लास्टचं हा ऑपरेशनच पर्याय म्हणे, त्याच्याशिवाय तुमचे हा गुडघे रिपेअर होऊ शकत नाही. हा ते म्हणे ऑपरेशन करावं लागन, तसं मी मग त्यांना म्हणलं मी गोळ्या द्या म्हणलं मला, हा गोळ्यांनी ते म्हणे गोळ्यांनी तात्पुरतच राहील म्हणे. गोळ्यांनी फक्त तात्पुरता फरक पडेल, पण तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल असं ते बोलले होते. आता हा 7 हा दिवसामध्ये हा तुम्हाला बसता येत नव्हतं, अडचण हा एवढी जुनी होती, एवढा जुना प्रॉब्लेम होता तो, आता 7 दिवसामध्ये तुम्हाला बसायला यायला लागलं. हा बसता येतं आता पटकन, म्हणजे पटकन नव्हतं बसता येत मला, आता थोडं पटकन बसता येतं. पहिले असं त्रास व्हायचा हो, पटकन बसायला हा गेलं म्हणजे त्रास व्हायचा. दमानं बसावं लागायचं, दमानं उठावं लागायचं. काय नाही, बरं वाटून जाईल आता तुम्हाला पूर्ण ते 3 महिने घेत राहा हा व्यवस्थित, रेग्युलर घेत बर बर. राहा. हा हा ठीक आहे मी ताई. करणार होते फोन, पण मग मला टाइमच नाही भेटला, आता म्हटलं वेळ भेटला करू मग. हा चालेल, काय काळजी नका करू, पूर्ण बरं होऊन जाशाल. तुमची जी ऑपरेशनची वेळ